नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आपलं राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ हे यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। त्याच्यावर आपण जिओग्राफीचे, मॅथमॅटिक्सचे, मराठीचे आणि काय म्हणून सांगा आपण इथे इतिहासाचे वगैरे व्हिडिओ घेऊन येत असतो। त्यापैकी हिस्ट्रीच्या संदर्भातील हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ आपण प्राचीन भारताचा इतिहास म्हणजे एकदम बेसिक आणि प्राचीन भारताच्या इतिहासापासून आपण सुरुवात करत आहोत। तर त्याच्यामध्ये पहा, राज्यसेवा, PSI, STI, ASO, राज्यसेवा, PSI, STI, ASO आणि इतर सर्वच स्पर्धा परीक्षा, सर्व सेवा वगैरे ह्या संदर्भात आपण इतिहास घेणार आहोत, हे लक्षात घ्या। आता आपण जर समजा इतिहास जर पाहतो म्हटलं तर इतिहासामध्ये पहा, जगाचा इतिहास फारसा आपल्याला अभ्यासक्रमाला नाही आहे, हे तुम्ही समजून घ्या। पण आपल्याला भारताचा इतिहास शिकत असताना किंवा महाराष्ट्राचा इतिहास शिकत असताना जेव्हा जेव्हा जगाच्या इतिहासाचा संदर्भ येईल त्या ठिकाणी आपण तो जगाचा इतिहास अभ्यासण्याचा प्रयत्न करू, हे लक्षात घ्या। ठीक आहे, चला त्याच्यानंतर आपण काय करू पहा, इथे भारताचा इतिहास हा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता भारताचा इतिहास हा मुद्दा या ठिकाणी पाहत असताना काही गोष्टी आपण या ठिकाणी काय म्हणून सांगा लक्षात घेऊ। आता काही गोष्टी कशा कशा आहेत ते लक्षात घ्या। पहिल्यांदा आता भारताचा इतिहास म्हटलं की आपल्याला त्या इतिहासाचे काय सांगा विभाग येतात। आपल्याला इतिहास किती प्रकारे विचारला जातो, तर आपण असं कन्सिडर करू की इतिहास आपल्याला काय म्हणून सांगा 3 प्रकारे विचारला जातो। तर एक इतिहासाचा एक विशिष्ट कालखंड म्हणजे काय म्हणून सांगा प्राचीन इतिहास। पहिल्यांदा प्राचीन, नंतर मध्ययुगीन, नंतर अर्वाचीन किंवा त्यालाच आपण काय म्हणून सांगा आधुनिक म्हणजेच अर्वाचीन असं आपण गृहीत धरू। ठीक आहे, चला प्राचीन म्हणजे काय प्राचीन ह्या काळामध्ये म्हणजे प्राचीन काळी आपल्या भारतामध्ये काय होते, तर राजे होते, त्यांचे राजवाडे होते, त्यांचं सैन्य होतं, त्यांची एक काय म्हणून सांगा व्यवस्था होती, त्यांची राजकीय व्यवस्था होती, त्यांची आर्थिक व्यवस्था होती, सामाजिक व्यवस्था होती, त्यांचे नीती नियम होते, त्यांच्या पद्धती होत्या, जमीन महसुलाच्या पद्धती होत्या, त्यांचा एक सिस्टम होता, त्यांच्या राज्य चालवण्याच्या एक विशिष्ट पद्धती होत्या। पहा, तर तो इतिहास आपण काय म्हणून सांगा प्राचीन इतिहास असं आपण कन्सिडर करू। त्याच्यानंतर मध्ययुगीन इतिहास आपण असं कधी म्हणतो, कोणता कालखंड, तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। जसं आपण या ठिकाणी कन्सिडर करू इसवी सन काय म्हणू आपण 720, इथून एक गोष्ट लक्षात घ्या। पहा, इसवी सन 720 मध्ये काय होतं पहा, तुम्हाला सांगतो की मोगलांचं म्हणा किंवा मुस्लिमांचं म्हणा, मोगलांचं किंवा मुस्लिमांचं आपल्या भारतावर इथे असं गृहीत धरा की आपल्या भारतावर यशस्वी आक्रमण होते, लक्षात घ्या। आता एक पहिला पॉइंट आपण असा गृहीत धरू की याच्या आधी जे राजे रजवाडे झाले, जसं मी आता काही वेळापूर्वी बोललो, ह्यांच्या आधी जे राजे रजवाडे, त्यांचे नीती नियम, त्यांची राजकीय व्यवस्था, त्यांची आर्थिक व्यवस्था, त्यांची सामाजिक व्यवस्था, ह्या सगळ्यांचा त्यांच्या वंशावळींचा जो काही इतिहास असेल तो कोणता इतिहास होईल सांगा, प्राचीन इतिहास होईल, असं आपण तिथे काय सांगा गृहीत धरू। ठीक आहे, पहा त्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला की इसवी सन 720 मध्ये मोगलांचं आपल्या भारतावर काय म्हणून सांगा यशस्वी आक्रमण झालं। पहा, आता तुम्हाला सांगतो हे जे मोगल आपल्या भारतामध्ये आलेले आहे, मुस्लिमांची जी काही आक्रमणं आपल्या भारतावर अरबांची आक्रमणं झालेली आहे, ह्या लोकांनी आधी आक्रमणं युरोप खंडावर केली होती। पॉइंट लक्षात ठेवा, इतिहासात पुढे जाताना काही गोष्टी लॉजिकली तुम्हाला समजणं महत्त्वाच्या असतात। ह्यांनी पहिल्यांदा युरोप खंडावर आक्रमण केलं होतं आणि युरोप खंडावर ते पराभूत झाले। मग त्यांनी मोर्चा वळवला आपल्या आशिया खंडाकडे आणि मग ते आले आपल्या काय सांगा दक्षिण आशियामध्ये म्हणजे भारतामध्ये। मग भारतात त्यांनी इथले जे एतद्देशीय राज्य होते हे आपापसात लढाया करण्यामध्ये गुंतले होते। ह्या राज्यामध्ये बऱ्याच अंशी काय सांगा एकी नव्हती, म्हणून आपण असं गृहीत धरू की ह्या ठिकाणी आपले भारतीय राजे ह्या मोगल म्हणजे आक्रमक करते होते ह्यांच्याकडून पराभूत झाले। तर हे आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इतिहास बदलतो का बरं, इतिहासाचा रंग का बरं बदलतो, त्याचं कारण सांगा की सुरुवातीला जे राज्य होते त्यांची राज्य व्यवस्था वेगळी, त्यांचं शासन चालवण्याची पद्धत वेगळी, त्यांची सामाजिक व्यवस्था, त्यांची आर्थिक व्यवस्था वेगळी। मात्र आता आपले राजे पराभूत झाले आणि ह्या मोगलांनी, मुस्लिमांनी आपण काय म्हणून सांगा एक यशस्वी आक्रमण भारतावर केलं।
तर ह्या लोकांनी यशस्वी आक्रमण भारतावर केल्याच्या नंतर ते त्यांचे रूल्स, त्यांचे रेग्युलेशन्स, त्यांचं काय म्हणून सांगा शासन, त्यांचं गव्हर्नन्स, त्यांचं गव्हर्नमेंट, त्यांचं काय सांगा सोशल सिस्टम, त्यांचं इकॉनॉमिकल सिस्टम, त्यांचं पॉलिटिकल सिस्टम, हे सगळं त्यांचा लावेल. त्यांची आर्थिक व्यवस्था, त्यांची सामाजिक व्यवस्था, त्यांच्या कराच्या पद्धती वेगळ्या, ह्या सर्व गोष्टी काय करेल सांगा ते लोक लावेल. मग तिथून कुठपर्यंतचा कालखंड तर आपण असं गृहीत धरू तर जवळजवळ यांनी काय सांगा 1600 वर्षापर्यंत म्हणजे असं आलटून पालटून सत्ता स्वतःच्या काय सांगा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. सर्व एतद्देशीय राजे जरी त्यांच्याकडून पराभूत झालेले नसले तरी बरेच एतद्देशीय राजे त्यांच्याकडून पराभूत झाले होते. मग आता जे पराभूत झालेले नव्हते तर ते राजे त्यांचा प्रतिकार करायचे, विरोध करायचे. असं करत असताना म्हणजे ज्यांनी सत्ता मिळवली, ज्यांना जय मिळाला, ज्यांना विजय मिळाला, ते सत्ता टिकवण्यासाठी भांडत होते, तर जे पराभूत झाले तर गमावलेली सत्ता मिळवण्यासाठी ते भांडत होते. असा एक कालखंड सुरू झाला. आणि मग तुम्हाला सांगतो पहा, लक्षात घ्या, जवळजवळ आपण काय म्हणून सांगा इसवी सन 1600 मध्ये लक्षात घ्या, इसवी सन 1600 मध्ये मग युरोपीय लोकांनी आपल्या भारतामध्ये काय म्हणून सांगा प्रवेश करायला सुरुवात केली. लक्षात घ्या, मग युरोपीय लोकांनी भारताच्या हिस्ट्रीमध्ये एंट्री होते. मग ते लोक आले. आता एक मुद्दा मी परत म्हटलं होता आधी की आपण लक्षात ठेवूया, तर हा एक मागचा मुद्दा आहे. तो मागचा मुद्दा कसा पहा मी तुम्हाला सांगतो. एक सिंपल साधी सोपी काय सांगा गोष्ट आहे. तर ह्या जे आता भारतात सध्या कोण लोक राज्य करत आहे, तर राज्य कोण करत आहे, मोगल लोक राज्य करत आहे, मुस्लिम लोक राज्य करत आहे. भारतामध्ये यायच्या आधी ह्या लोकांनी कशावर आक्रमण केलं होतं, युरोपावर आक्रमण केलं होतं. आणि युरोपामधून ते पराभूत झालेले लोक होते आणि त्या पराभूत झालेल्या लोकांकडून आपले भारतीय राजे पराभूत झाले. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आता ज्या लोकांकडून हे मोगल लोक काय म्हणून सांगा पराभूत झाले होते, तर ते युरोपीय लोक पुन्हा भारतामध्ये काय सांगा आक्रमण करत आहे. आणि मोगल आधीच त्यांच्यापासून काय सांगा पराभूत झालेले होते. मग सुरुवातीला भारतामध्ये युरोपीय लोकांपैकी कोण आले, तर सुरुवातीला भारतामध्ये युरोपीय लोकांपैकी काय म्हणून सांगा पोर्तुगाली आले, डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले. लक्षात घ्या, हे लोक आले. मग आता हे लोक आल्याच्या नंतर ते युरोपीय काय म्हणून सांगा पॉलिटिकल सिस्टम आणेल. म्हणजे युरोपीय काय सांगा राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, कर महसुलाच्या पद्धती आणेल. मग त्याच्यामध्ये कोण म्हणून सांगा महालवारी म्हणा, बिस्वेदारी म्हणा, जमीनदारी म्हणा, रयतवारी म्हणा, अशा प्रकारच्या पद्धती आणेल. आणि मग त्यांचा तो पुढचा कालखंड तर 15 ऑगस्ट 1947 आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा कालखंड म्हणजे कोणता इतिहास होईल सांगा, आधुनिक भारताचा किंवा अर्वाचीन इतिहास होईल, असं आपण या ठिकाणी कन्सिडर करू. हा एक आपल्यासाठी काय म्हणून सांगा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. मग अशा प्रकारे जे आपले एतद्देशीय राजे होते त्यांचा कालखंड जर समजा आपण कन्सिडर करतो म्हटलं, कोणाचा, आपल्या एतद्देशीय राजांचा, तर तो कालखंड प्राचीन इतिहास. इसवी सन 720 पासून पुढे मोगलांचं भारतावर काय सांगा यशस्वी आक्रमण आहे. तर तिथून जोपर्यंत युरोपीय येत नाही, इसवी सन काय म्हणून सांगा 1600 पर्यंतचा कालखंड म्हणजे मध्ययुगीन इतिहास. आणि 1600 पासून पुढे जर समजा आपण पाहतो म्हटलं तर तो कोणता इतिहास होईल सांगा, आधुनिक भारताचा इतिहास होईल, असं आपण गृहीत धरू. चला आपण सुरुवात करू काय सांगा प्राचीन भारताच्या इतिहासापासून. आता जे बोललो ते पीपीटीच्या फॉर्ममध्ये आपण लक्षात घ्या. पहा इथे काय म्हणून सांगा 720 मध्ये, कधी म्हणून सांगा 720 मध्ये पहिले यशस्वी मुस्लिम आक्रमण झाले आणि तिथून मध्ययुगीन इतिहासाची काय सांगा सुरुवात होते. त्याच्या आधीचा जो इतिहास आपण एतद्देशीय राजांचा आपण गृहीत धरू तर तो सर्व प्राचीन इतिहास असं आपण गृहीत धरू. ठीक आहे. चला त्याच्यानंतर 1600च्या जवळपास युरोपियन लोकांचं आक्रमण झालं भारतावर आणि तिथून पुढे काय म्हणून सांगा आपला आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात होते. कुठपर्यंत, 15 ऑगस्ट 1900 काय म्हणून सांगा 47 पर्यंत असं आपण गृहीत धरू. चला तर आता पहिल्यांदा आपण सुरू करू प्राचीन भारताचा इतिहास. प्राचीनपासून एक आपण सुरुवात करू काय सांगा सुरुवातीपासून. एकदम सोपा आहे, साधा आहे, पहा लक्षात घ्या. तर आपला हा सुंदर असा काय म्हणून सांगा सुंदर छान असा आपला भारत देश आणि या भारत देशाला जे नाव पडलं ह्याचं नामकरण कसं झालं, भारताला भारत हेच नाव का दिलं गेलं, भारताला हिंदुस्थान असं का म्हटलं जातं, भारताला लक्षात घ्या भारताला आपण काय म्हणू भारत का म्हटलं जातं, हिंदुस्थान का बरं म्हटलं जातं, इंडिया का बरं म्हटलं जातं, ह्या सर्व बाबींचा उहापोहा आपण पहिल्यांदा करू. तर पहा लक्षात घ्या आपला हा सुंदर असा म्हणजे काय सांगा प्रिय आपल्याला प्रिय असा भारत देश, ह्याला आपण काय म्हणू सांगा भारत असं का बरं म्हणतो. तर त्याच्यामध्ये पहा लक्षात घ्या
आपण जर कन्सिडर करतो म्हटलं जी मोठमोठी महाकाव्ये होऊन गेली, रामायण म्हणा, महाभारत म्हणा, लक्षात घ्या ह्या महाकाव्यामध्ये आणि पुराणामध्ये जी आपल्याकडे काय सांगा 18 पुराणे आहेत, त्या पुराणांमध्ये किंवा काय सांगा मोठमोठी जी महाकाव्ये झालेली आहे त्या महाकाव्यामध्ये आपल्या या देशाचं नाव आपल्याला भारत असं आढळते. तर ते भारत असं नाव का पडलं त्याचं एक कारण सांगतो. तर एक भरत नावाचा राजा होता, लक्षात घ्या भरत नावाचा राजा. आता काही काही पुस्तकामध्ये त्याचे संदर्भ थोडेसे वेगवेगळे दिलेले आहे. तो भरत नावाचा राजा होता, त्याचा इकडे काय सांगा एरिया होता, लक्षात घ्या त्याचा एक एरिया होता. मग आता पहा, तर भरत नावाचा राजा आणि त्याच्या एरियात राहणारी ही त्याचे सर्व काय सांगा संताने, त्याची सर्व संताने, त्याचे सर्व पुत्र, लक्षात घ्या. आणि भरताच्या एरियात राहणारे, क्षेत्रामध्ये राहणारे ते कोण सांगा भारती. आणि पुढे त्यांनाच आपण काय म्हणू लागलो सांगा भारतीय असं म्हणू लागलो, भारतीय. पहा त्याचं नाव भरत आणि त्याच्या नावावरून या संपूर्ण एरियाला, या क्षेत्राला नाव दिलं गेलं काय म्हणून सांगा भारत असं आपण कन्सिडर करू या ठिकाणी. आता पहा एक दुसरा मुद्दा परत सांगतो तुम्हाला की अत्यंत ॲडव्हान्स आणि प्रगत असे लोक जेव्हा ग्रीक लोक भारतामध्ये आले, ग्रीक किंवा काय म्हणून सांगा ग्रीस, ग्रीक म्हणा किंवा ग्रीस म्हणा, लक्षात घ्या युरोपामध्ये एक देश आहे ज्याने आपल्याला ऑलिम्पिक सारख्या खेळांची देणगी दिलेली आहे. ग्रीकची राजधानी आपण कन्सिडर करू काय सांगा अथेन्स म्हणू, लक्षात घ्या. तर हे अशा प्रकारे ही इथून एक काय सांगा नदी वाहत जाते, लक्षात घ्या. ही नदी म्हणजे जिचं नाव आपण काय म्हणू सांगा सिंधू असं नाव कन्सिडर करू. कोणती नदी सांगा सिंधू नदी. तर हे सिंधू नदीजवळ आले ग्रीक लोक, लक्षात घ्या. सिंधू नदीजवळ युनान लोक, त्यांना युनानी असेही म्हणतात. ग्रीस संस्कृती जशी आपली हिंदू संस्कृती आहे, जशी आपली काय सांगा हडप्पा संस्कृती आहे, तशी ग्रीक लोकांची काय म्हणून सांगा युनानी संस्कृती होती. त्या लोकांना युनान असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. हे लोक सिंधू नदीपाशी आले, लक्षात घ्या. आणि त्यांनी सिंधू नदीला त्यांनी इंडस असं नाव दिलं, लक्षात घ्या. सिंधू नदीला, लक्षात घ्या सिंधू नदीला त्यांनी काय म्हणून सांगा इंडस असं नाव दिलं. आणि या सिंधू नदीच्या इकडे क्षेत्रामध्ये राहणारे जे लोक आहे, लक्षात घ्या त्यांना म्हणजे त्या क्षेत्राला सिंधू नदीला त्यांनी इंडस असं नाव दिलं. आणि सिंधू नदीच्या आजूबाजूच्या क्षेत्राला त्यांनी इंडिया असं नाव दिलं. काय नाव दिलं सांगा इंडिया. मग एका वाक्यात जर प्रश्न विचारला आपल्याला इंडिया असं नाव कोणी दिलं, तर ते ग्रीस लोकांनी दिलं, ग्रीकांनी दिलं किंवा युनानी लोकांनी दिलं असं आपण कन्सिडर करू, लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो एक लक्षात घ्या, बऱ्याचदा आपण काय म्हणून सांगा नदीचं नाव काय सांगा सिंधू आहे. एक लक्षात घ्या आपल्या नदीचं नाव काय म्हटलं सांगा तुम्हाला सिंधू. सिंधूमध्ये कोणाला सुरुवातीला यच आला, तर अरबी फारशीमध्ये या यसचा उच्चार यच असा होतो. पॉईंट लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा, महत्वाचा मुद्दा आहे. सिंधू हे आपल्या नदीचं नाव आहे, जे कोण केलं सांगा युनानी म्हणा, ग्रीक म्हणा, ग्रीस म्हणू. त्यांनी सिंधू नदीला काय म्हटलं सांगा इंडस म्हटलं. आणि तिच्या क्षेत्रामध्ये राहणारे जे बाकीचे लोक होते, तर म्हणजे बाकीच्या क्षेत्राला नाव दिलं त्यांनी काय सांगा इंडिया. नदीला काय म्हटलं इंडस, बाकीच्या क्षेत्राला नाव काय दिलं सांगा इंडिया. मग आता पहा इकडे आपण अरबी समुद्र म्हणतो, लक्षात घ्या. अरबी समुद्र, अरबी लोकांचा एरिया त्याच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळतो, त्याला आपण अरबी समुद्र म्हणतो. अरबस्तानमधून हे काय सांगा लोक आपल्या भारतामध्ये आले. आणि फारशी अरबीमध्ये लक्षात घ्या यसचा उच्चार कसा होतो माहितीये का, यच, यच असा होतो. मग सिंधूच्या ऐवजी इथून काय सांगा यच म्हणजे यस कट झाला आणि यच त्या ठिकाणी काय सांगा ऍड झाला. मग ते सिंधू ऐवजी हिंदू झालं, हे लक्षात घ्या. सिंधू ऐवजी काय झालं हिंदू झालं. आणि स्थान, स्थान, स्थान म्हणजे होते ठिकाण. स्थान म्हणजे काय म्हणून सांगा ठिकाण. मग एक लक्षात ठेवा की हिंदुस्थान. मग हा नंतरचा प्रश्न की काय म्हणून सांगा भारताला हिंदुस्थान हे नाव कोणी दिलं, तर हे कोण होते सांगा अरब. अरब म्हणजे कोण सांगा मुस्लिम इतिहासकार, लक्षात ठेवा. मुस्लिम इतिहासकारांनी भारताला हिंदुस्थान असं नाव दिलंय असं आपण गृहीत धरू. तर हे सर्व मुद्दे कशाच्या स्वरूपात चालतात सांगा भारताचे नामकरण. भारताचे नामकरण कसे कसे झाले चला ते पीपीटीच्या स्वरूपामध्ये पाहू आपण. तर एक लक्षात घ्या, पुढे लक्ष द्या. पहा पहिल्यांदा भारताची नावे काय म्हणून सांगा भारताची नावे. मग पुराण किंवा महाकाव्यामध्ये भारताचं नाव काय सांगा भारतवर्ष,
त्याच्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते, तो म्हणजे कोणता सांगा, भरत नावाचा राजा. हे पहा, भरत नावाचा काय म्हणून सांगा राजा असं कन्सिडर करू. पहा, म्हणून या देशाला काय सांगा, भारताचा देश असं म्हटलं जातं. पहा, लक्षात घ्या. आणि भारती म्हणजे त्याचे काय सांगा पुत्र, त्याची वंशावळ असं आपण कन्सिडर करू. आणि त्या एरियात त्याच्या राहणारे म्हणजे कोण सांगा, भारतीय. त्याच्यावरून आपल्याला भारत असं नाव. इंडिया, युनान म्हणजे कोण म्हटलं सांगा, ग्रीक लोक. त्यांनी सिंधू नदीला इंडस असं म्हटलं, म्हणजे सिंधू नदीला त्यांनी काय म्हटलं, इंडस असं म्हटलं. व बाकीचं जे उरलेलं क्षेत्र होतं त्याला नाव काय दिलं सांगा, इंडिया असं नाव दिलं, असं आपण कन्सिडर करू. आणि जे मुस्लिम इतिहासकार होते त्यांनी आपल्या भारताला हिंदुस्थान असं म्हटलं. तर हे लक्षात ठेवा, भारतवरून भारत. पहा, ग्रीक लोकांवरून काय म्हणून सांगा, इंडिया. आणि त्याच्यानंतर मुस्लिम इतिहासकार यांच्यावरून आपण काय कन्सिडर करू सांगा, त्याचं नाव हिंदुस्थान असं आपण काय सांगा गृहीत धरू. हा महत्त्वाचा मुद्दा. चला, आता काय म्हणून सांगा, आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतो, इतिहासाचा काय करतो सांगा, अभ्यास करतो. इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला काही स्रोतांची गरज पडते, ऐतिहासिक स्रोतांची. तर हा इतिहास आपल्यापर्यंत आला कुठून, म्हणजे हा खरा आहे खोटा आहे, खरं काय खोटं काय, यासाठी आपल्याला एखादी गोष्ट घडली असेल तर ती गोष्ट घडली याचा काय पाहिजे, पुरावा सुद्धा पाहिजे. म्हणून आपल्याकडे ऐतिहासिक स्रोत असणं जरुरी आहे. मग त्याच्यामध्ये पहा, तुम्हाला सांगतो ह्या ऐतिहासिक स्रोतामध्ये कोण कोण म्हणतात. एक काय म्हणून सांगा, धार्मिक पुस्तके. मग याच्यामध्ये वेद म्हणा, वेदांगे म्हणा, उपनिषदे म्हणा, धर्मग्रंथ म्हणा. हे पहा, हे सर्वच्या सर्व कशामध्ये, धार्मिक पुस्तकामध्ये येतात. त्याच्यानंतर आपण काय म्हणून सांगा, ऐतिहासिक पुस्तके म्हणा, म्हणजे हिस्ट्रीवर लिहिल्या गेलेली सर्व पुस्तके. चाणक्याचं चाणक्यनीती म्हणू, लक्षात घ्या. कल्हणचं काय म्हणू, राजतरंगिणी म्हणू, लक्षात घ्या. कौटिल्याचं काय म्हणू आपण, अर्थशास्त्र म्हणू. तर अशी कोण म्हणू सांगा, ऐतिहासिक पुस्तके आपल्याला माहीत असणं जरुरी आहे. नंतर जे काही परकीय यात्रेकरू पर्यटक आपल्या भारतामध्ये आले तर त्यांचं प्रवास वर्णन हे सुद्धा एक ऐतिहासिक स्रोत मानला जातो. जसं पहा, चिनी प्रवासी आला होता, त्याचं नाव काय सांगा, फाहियान. चिनी प्रवासी आपण काय म्हणू सांगा, फाहियान. ह्युएन संग म्हणू, लक्षात घ्या. अल्बेरुनी म्हणू. तर ह्या लोकांनी काय म्हणू, जे प्रवास वर्णन लिहिलेली आहे तर त्यांना महत्त्व आहे. त्याचं कारण ते काय सांगा, तटस्थपणे लिहिणार आहे. लक्षात घ्या. ते काय म्हणून सांगा, जे ज्या एरियात ज्या काळात जे असेल तर त्या गोष्टीचं वर्णन आपल्याला त्यांच्या प्रवास वर्णनामधून पाहायला मिळते. म्हणून त्यांची प्रवास वर्णने सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि नंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे कोण सांगा, पुरातत्वीय पुरावे. त्याच्यामध्ये पहा, नाणी, शिलालेख, ताम्रलेख, स्तंभालेख, भुर्जपत्रे, ताम्रपत्रे. लक्षात घ्या. वेगवेगळी काय सांगा, उत्खनातून सापडलेली भांडी. लक्षात घ्या. मृद भांड, इतर सर्व गोष्टी उत्खननातून मिळालेल्या बाबी. तर हे सर्व कशातील सांगा, पुरातत्वीय पुरावे. मग ऐतिहासिक स्रोतामध्ये एक धार्मिक पुस्तके, ऐतिहासिक पुस्तके, परकीय यात्रेकरूंची प्रवास वर्णने आणि पुरातत्वीय पुरावे यांचा समावेश होतो. चला, मग थोडं काय म्हणून सांगा, प्रत्येक गोष्ट आपण पुढे पुढे पाहणं सुरू करू. तर ह्या पद्धतीनं पहा, पुढे जाऊ आपण. लक्षात घ्या. धार्मिक व ऐतिहासिक पुस्तके ह्याच्यामध्ये प्रथम आपण काय सांगा, वेद पाहणार आहोत. त्याच्यात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असं आपण गृहीत धरू. मग हे पाहत असताना पहा, सुरुवातीला आपण ऋग्वेद, नंतर काय म्हणून सांगा यजुर्वेद पहा, त्याच्यानंतर आपण काय म्हणून सांगा सामवेद, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा अथर्ववेद पहा. तर इथे आपण काय म्हणून सांगा ऐतिहासिक पुस्तकामध्ये मग आपण चाणक्यनीती, चाणक्य आणि कौटिल्याचं काय म्हणून सांगा अर्थशास्त्र, हे कल्हणचं काय म्हणून सांगा राजतरंगिणी. लक्षात घ्या कल्हणचं. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हे चित्रे एक लक्षात ठेवा, एकेका बुक्सवर एक एक प्रश्न पूर्व मुख्यला विचारला जातो. राजतरंगिणी पुस्तक कोणाचं आहे, कल्हणचं आहे. लक्षात घ्या कौटिल्याचं कोण आहे सांगा अर्थशास्त्र आहे. हे असं तुम्हाला विचारलं जाते. मॅच द पेअरमध्ये येतात, 4 पुस्तकांची नावं येतात एका बाजूला, दुसऱ्या बाजूला त्याचे काय सांगा रायटर येतात आणि तुम्हाला मॅच द पेअर्स असं म्हटल्या जाते. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे काय सांगा माहीतच पाहिजे, हे तुम्ही काय सांगा लक्षात ठेवा. ठीक आहे पहा. त्याच्यानंतर हे परकीय प्रवासी अल्बेरुनी म्हणा, लक्षात घ्या. आता ह्या लोकांनी जे काही वर्णन केलेलं आहे ते प्रॉपर केलेलं आहे, त्याच्यावरून आपण इतिहासाचे पुरावे. तर आता पहिल्यांदा आपण सुरुवात करू धार्मिक ग्रंथ, ज्याच्यापासून आपल्याला इतिहास माहीत झालेला आहे. तर ते लक्षात घ्या. धार्मिक ग्रंथामध्ये मोडते कोण कोण, मग वेद त्याच्यात मोडतात, त्याच्यामध्ये सर्व ब्राह्मण ग्रंथ येतात, वेदांग येतात, उपनिषदे येतात, पुराण, स्मृती ग्रंथ, धर्मसूत्र, अरण्यक, बौद्ध साहित्य, जैन साहित्य, हे सर्व धार्मिक ग्रंथामध्ये येतात असं आपण गृहीत धरू. पहा यांचा आपला आपला काळ आहे, यांचा वेगवेगळा काळ आहे. तर याच्यामध्ये पहा पहिल्यांदा आपण काय म्हणून सांगा वेद, ब्राह्मण ग्रंथ, वेदांग,
उपनिषदे, पुराणे, स्मृतिग्रंथे, धर्मसूत्र, अरण्यक, बौद्ध साहित्य आणि जैन साहित्य. तर याच्यापैकी ह्या 1 पासून तर आपण काय सांगा 8 पर्यंत हे जे तुम्हाला काय काय म्हटलं याच्यात, वेद, ब्राह्मण ग्रंथ, वेदांग, उपनिषदे, पुराण, स्मृतिग्रंथ, धर्मसूत्र, अरण्यके, हे जे 8 आहे ह्या सगळ्यांना काय म्हटलं जातं, तर हे लक्षात ठेवा, यांना वैदिक साहित्य असं म्हटलं जातं. ह्या 8 लोकांना, म्हणजे ह्या साहित्यापेक्षा बौद्ध साहित्य हे भिन्न आहे. लक्षात घ्या, बौद्ध साहित्य हे काय सांगा भिन्न आहे, जैन साहित्य हे भिन्न आहे. लक्षात घ्या. मग आपण त्यांचा एक पर्टिक्युलर कालखंड आहे, ते साहित्य आपण वेगळं वाचणार आहोत आणि जैन साहित्य सुद्धा वेगळं वाचणार आहोत. आपण जर समजा काय म्हणू वैदिक साहित्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये वेद, ब्राह्मण ग्रंथ, वेदांग, उपनिषद, पुराण, स्मृतिग्रंथ, धर्मसूत्र, अरण्यक इत्यादी बाबी येईल. त्याच्यानंतर आपण काय सांगा धर्मग्रंथामध्ये बौद्ध साहित्य, जैन साहित्य ह्यांचा आपण काय सांगा विचार करणार आहोत. तर हे तुम्ही लक्षात घ्या. चला आता पहा, हा चार्ट तुम्हाला 1 मार्क राज्यसेवा पूर्वमध्ये 100% मिळवून देतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. पहा, हे जे 5-6 नाव आहे ते तुम्हाला पाठच पाहिजे. पहा, अर्थशास्त्र कौटिल्य हे सर्वांना पाठ असते. आता तुम्हाला कल्लंचं, राजतरंगिणी कोणाचं सांगा, कल्लंचं, चचनामा, अली अहमद. आता हे मी पाठ करून देतो. आता पण नामा, नामा हा शब्द सुद्धा आपण काय म्हणू सांगा, तुमचा अरबचा एरिया म्हणा, अरबस्थान. पहा, अरब लोक. पहा, नामा, चचनामा लक्षात घ्या. तर तिथे पहा, लक्षात घ्या, अरब लोकांनी, मुस्लिम इतिहासकारांनी भारताला काय म्हटलं सांगा, हिंदुस्थान म्हटलं. जसा बाबरनामा असतो, अकबरनामा असतो. नामा हा त्यांचा फारसी अरबी कोण आहे, प्रत्यय आहे, म्हणून हे नाव सुद्धा काय सांगा मॉमेडियन आहे. चचनामा अली अहमद यांनी केलेला आहे असं आपण कन्सिडर करू. त्याच्यानंतर पहा, अष्टाध्यायी. अष्टाध्यायी हा काय म्हणून सांगा, पाणिनी, व्याकरणाचा जनक म्हणतो आपण. पहा, लक्षात घ्या, अष्ट म्हणजे 8 अध्याय. मग हे अशा प्रकारे लिहिणारा कोण, पाणिनी आहे असं गृहीत धरा. गार्गी संहिता लिहिणारा कोण सांगा, कात्यायन असं आपण कन्सिडर करू, गार्गी संहिता लिहिणारा. आणि महाभाष्य कोण केलं, तर तो म्हणजे काय सांगा, पतंजली. हे काय म्हणून सांगा पुस्तक, हे त्यांचं काय सांगा नाव. अर्थशास्त्र कौटिल्याचं, राजतरंगिणी कल्लन, चचनामा अली अहमद, अष्टाध्यायी पाणिनी, गार्गी संहिता कात्यायन, महाभाष्य कोण म्हणून सांगा, पतंजली. तर हे झाले कोणते ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ. याच्या आधी मी तुम्हाला जी यादी दिली ती कोणत्या ग्रंथाची सांगा, याच्या आधीची यादी जर आपण कन्सिडर करू म्हणतो धार्मिक ग्रंथ, आणि हे कोणते आहे सांगा, ऐतिहासिक ग्रंथ. हे तुम्ही काय म्हणून सांगा लक्षात ठेवा. तर आता इथून पॉईंट सुरू करू. कोण सांगा, वेद. पहा, वेद. प्रश्न जसे निर्माण होतात, वेद कुणाला म्हणतात, वेद म्हणजे काय, प्रश्न कसे कसे येतात, टू द पॉईंट. आपण काही सर्व वेद तर वाचणार नाही आहोत, पण परीक्षेच्या अनुषंगानं काय म्हणून सांगा प्रश्न काय येतात. पहा, भारतातील सर्वात प्राचीन, हा पहा प्रश्न, पहिला प्रश्न, भारतातील गोष्ट भारताची, भारतातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ कोणते, बरोबर आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर काय सांगा, वेद. आता मग संकलन, इथे संकलन हा शब्द वापरलेला आहे. लेखक किंवा रचयिता, रचनाकार असा शब्द मी वापरलेला नाही आहे. त्याचं कारण वेद हे कोणत्याही एका व्यक्तीनं लिहिलेले नाही आहे. वेद हे पुढे 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 काय सांगा अपडेट होत गेले आहे. महाभारत कोणी लिहिलं तुम्हाला माहीत असेल, महर्षी वेदव्यास म्हणतो. तर तेच काय म्हणून सांगा हा कार्यकर्ता आहे, ज्या व्यक्तीनं काय सांगा वेदाचं काय केलेलं आहे, संकलन केलेलं आहे. मग त्यांचं पूर्ण नाव महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास. मग व्यास यांनी काय सांगा वेद लिहिले, हा लिहिले म्हणजे संकलन केलं असं आपण गृहीत धरू. दुसरं, तिसरा एक प्रश्न विचारला की किती वेद आहे, बरोबर आहे ना. आपल्याला प्रश्न विचारला एकूण वेद किती किंवा किती वेद आहे. उत्तर एक सिंपल, किती वेद आहे सांगा, 4 वेद आहे. पहा कोणते, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. मग आता पहा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी, भारतातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ वेद होय. वेदांचे संकलन कोणी केले, व्यास यांनी केले. आणि वेदांची संख्या किती आहे म्हटलं तर 4 आहे. कोणते, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि काय म्हणून सांगा अथर्ववेद, असं आपण या ठिकाणी सांगा कन्सिडर करू. तर हे लक्षात घ्या. पहा आता पाहत असताना पहा आता आपण काय करू सांगा, एक पहिला वेद पाहू. पहिल्या वेदापासून सुरुवात करू, म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला ऋग्वेदावर काय काय प्रश्न येतात तर ते प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ऋग्वेद,
आता 4 वेद आहेत, मात्र या 4 वेदापैकी सर्वात पहिला, सर्वात प्राचीन, सर्वात प्रमाणित आणि स्टँडर्ड वेद म्हटलं तर तो म्हणजे कोणता सांगा? ऋग्वेद. मग पहिला प्रश्न, सर्वात प्राचीन वेद कोणता? सर्वात प्राचीन वेद कोणता? सर्वात प्राचीन वेद कोणता? या प्रश्नाचं उत्तर काय सांगा? ऋग्वेद. पहा आता ऋग्वेद या शब्दाचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. आता ऋचा, ऋग्वेदामध्ये जे लिहिल्या गेलेला आहे, जी रचना केलेली आहे त्याला ऋचा असं म्हणतात. जसं एखादं गाणं असते, त्या गाण्याला काय असते? ध्रुवपद असते, कडवं असते, मराठीत आपण त्याला कडवं म्हणू, बरोबर आहे. जसं तुम्ही इंग्रजीमध्ये स्टांजा वगैरे म्हणत असता, तर तसे असे ऋचांचे काय सांगा? संग्रह आहे. लक्षात घ्या. तर त्याला काय म्हणून सांगा? ऋचा. मग ह्या ऋचा व्यवस्थित क्रमाने लावल्या, त्याच्यातून काय नॉलेज मिळेल याचं संकलन केलं, त्या ज्ञानाचा काय सांगा? संग्रह केला. मग ऋग्वेद म्हणजे कोण आहे? ऋचाला हिम असे म्हणतात, HYM, हिम असे म्हणतात. ऋग्वेदाचा अर्थ काय होतो? ऋचाच्या क्रमबद्ध ज्ञानाचा संग्रह. क्रमबद्ध ज्ञानाचा संग्रह म्हणजे कोण आहे? ऋग्वेद. ऋग्वेद म्हणजे काय? ऋचाच्या क्रमबद्ध ज्ञानाचा संग्रह असं आपण उत्तर देऊ. आता याच्यामध्ये पहा, तुम्हाला सांगतो, हे अनुक्रमणिका दिलेली असेल. अरे बरोबर आहे ना? ऋग्वेदामध्ये काय दिलेली आहे सांगा? अनुक्रमणिका दिलेली आहे, समजून घ्या. तर त्या अनुक्रमणिकेमध्ये किती धडे आहे? धडे म्हणा किंवा पाठ म्हणा, धडे म्हणा किंवा पाठ म्हणा, किती आहे सांगा? 10 मंडल आहे. त्याला मंडल असं म्हणू. लक्षात घ्या, मंडल असं कन्सिडर करू. 10 मंडल आहे. या 10 मंडलात कंप्लीट, लक्षात घ्या, या 10 मंडलात कंप्लीट 1028 कोण आहे सांगा? सूक्त आहे. 1028 काय सांगा? सूक्त. जसं तुमचा एखादा पाठ असतो, त्याला मंडल असं गृहीत धरा. त्या मंडलामध्ये, त्या पाठामध्ये काय असते? वेगवेगळे पॅराग्राफ असतात, तर ते काय सांगा? त्याला सूक्त असं गृहीत धरा. आणि या सर्व सूक्तामध्ये कंप्लीट, लक्षात घ्या, इथे आपण जर कन्सिडर करतो म्हटलं 10,462, लक्षात घ्या, कोण आहे सांगा? ऋचा आहे. मग हे 3 प्रश्न तयार होतात. हे तिन्ही प्रश्न लक्षात ठेवा. ऋग्वेदामध्ये एकूण मंडल किती? मंडल म्हणजे सांगितलं तुम्हाला पाठ किंवा धडा होय. ऋग्वेदामध्ये एकूण मंडल किती? त्याचं उत्तर 10. दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारला जाईल, ऋग्वेदामध्ये एकूण सूक्त किती? त्याचं उत्तर काय म्हणून सांगा? 1028. म्हणजे सर्व विचारले गेलेले प्रश्न. ठीक आहे. पहा, ऋग्वेदामध्ये एकूण काय सांगा? ऋचा किती? 10,400 काय म्हणून सांगा? 62 इतक्या काय सांगा? ऋचा आहे. ठीक आहे. मग इथे पहा, मंडल किती आहे? 10 आहे. 1028 कोण आहे सांगा? ऋचा आहे. 1028 कोण आहे सांगा? सूक्त आहे. 10,462 कोण आहे सांगा? ऋचा आहे. तर आता तुम्हाला सांगतो, या सर्व ऋचापैकी सर्वाधिक ऋचा कोणावर लिहिल्या गेल्या? सर्वात जास्त ऋचा कोणावर लिहिल्या गेल्या? तर सर्वाधिक ऋचा लिहिल्या गेल्या इंद्रावर. पहा, इंद्रदेव, देवेंद्र म्हणून आपण त्याला, किती लिहिल्या गेल्या? 250. म्हणजे याच्यावरून एक प्रश्न असा तयार होतो की वैदिक काळामध्ये सर्वात महत्वाचा देव कोणता होता, किंवा सर्वाधिक महत्व कोणत्या देवाला दिल्या गेलं? त्याचं उत्तर काय देऊ आपण सांगा? इंद्र. त्याच्या खालोखाल तुम्हाला सांगतो 200 ऋचा. किती रे? 200 ऋचा. 200 ऋचा कोणावर लिहिल्या गेल्या? तर त्या लिहिल्या गेल्या काय सांगा? अग्नीवर. मग वैदिक काळामध्ये इंद्रदेव, अग्निदेव हे अत्यंत काय सांगा? महत्वाचे होते असं आपण गृहीत धरू. का लक्षात घ्या. आता एक पुन्हा महत्वाचा प्रश्न होतो की हे ऋचा वाचणारा जो कोणी वाचक असेल, हे ऋचा म्हणजे कशातील ऋचा? आपल्या कोणता ग्रंथ म्हणून सांगा? ऋग्वेद. ऋग्वेदामधील ऋचा वाचणारा जो कोणी ऋषी असेल त्याला काय म्हणतात? तर हे लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा प्रश्न झालेला आहे. त्याला होतृ असे म्हणतात. पहा, ऋग्वेदातील ऋचा वाचणाऱ्या ऋषीला काय म्हणतात असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्याचं उत्तर होतृ असे म्हणतात. पहा, लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो, जसं भारताचा सर्व सिस्टम कशाच्या भरोशावर चालतो? तर आपलं संविधान, आपलं कॉन्स्टिट्यूशन याच्या भरोशावर चालतो. समजत आहे? म्हणजे भारताचा, आधुनिक भारताचा आज, लक्षात घ्या, आज दिनांक आपण काय म्हणून सांगा? 29 नोव्हेंबर 2021. आजच्या घडीला इथून पुढे समजत आहे भारताचा सगळा पॉलिटिकल सिस्टम कशाच्या भरोशावर चालतो? तर आपण काय कन्सिडर करू सांगा इथे? लक्षात घ्या. तर कशाच्या भरोशावर चालतो? तर आपलं संविधान, आपलं काय सांगा? कॉन्स्टिट्यूशन याच्या भरोशावर चालतो. समजलं मी काय म्हणत आहो? मग तसं वैदिक काळामध्ये लक्षात घ्या, या ऋग्वेदामध्ये ऋचामध्ये कशाची माहिती दिलेली होती? तर लक्षात घ्या,
आर्य जे लोक होती, आर्य लोक, आर्यांचा वैदिक धर्म लक्षात ठेवा, त्यांची भाषा संस्कृत, तर त्यांच्या सर्व राजकीय व्यवस्थेची माहिती दिलेली होती. मग एक प्रश्न परत म्हणू आपण की आर्यांच्या राजकीय व्यवस्थेची माहिती, आर्यांच्या राजकीय व्यवस्थेची माहिती कोणत्या ग्रंथात दिलेली आहे? आर्यांच्या काय म्हणून सांगा, राजकीय व्यवस्थेची माहिती कोणत्या ग्रंथात दिलेली आहे? मग त्याचं उत्तर काय म्हणून सांगा, ऋग्वेदात दिलेली आहे असं आपण कन्सिडर करू. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहा इथे काय म्हणून सांगा, ह्या ऋग्वेदामध्ये एकूण मंडल किती म्हटलं तुम्हाला सांगा, 10. 10 मंडलामध्ये जो तिसरा मंडल आहे, लक्षात घ्या, 10 मंडलामध्ये जो तिसरा मंडल आहे तो तिसरा मंडल ऋषी विश्वामित्र यांनी लिहिलेला आहे. हा प्रश्न झालेला आहे. या 10 मंडलामध्ये हा जो तिसरा मंडल आहे तो ऋषी विश्वामित्र यांनी लिहिलेला आहे. आता हा ऋषी विश्वामित्र कोण होता? तर मराठीत पहिला चित्रपट तुम्हाला माहित असेल, त्याचं नाव आहे राजा हरिश्चंद्र. तर हा जो हरिश्चंद्र नावाचा राजा होता फार प्रामाणिक होता. त्याच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेणारा ऋषी तो म्हणजे कोण सांगा, विश्वामित्र. तर तिसरा मंडल काय सांगा, ऋषी विश्वामित्राने लिहिला असं आपण तिथे गृहीत धरू. तिथे लक्षात ठेवा तिसरा. आणि त्याच्यात त्यानं काय लिहिलं, जो गायत्री मंत्र आहे तुम्हाला माहित आहे की ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, हा जो गायत्री मंत्र आहे विश्वामित्राने त्या तिसऱ्या मंडलामध्ये सूर्यदेव आणि काय म्हणून सांगा सावित्री हिच्यासाठी काय म्हणून सांगा नोंद केलेला आहे असं आपण तिथे गृहीत धरू. नंतर ऋग्वेदाबद्दलची आपण काय सांगा पुढे थोडीशी माहिती पाहू. हे लक्षात घ्या, तिसऱ्या मंडलात गायत्री मंत्र सूर्यदेव सावित्रीसाठी लिहिला गेला. आता आपण गोष्ट करू 8व्या मंडलात. 8व्या मंडलात कोणत्या ऋचा आहे? तर हस्तलिखित, हँड रिटन. लक्षात घ्या, काय म्हणून सांगा, हँड रायटिंग मध्ये लिहिलेल्या ऋचा आहे. मग आता 8व्या कोणत्या मंडलामध्ये हस्तलिखित ऋचा आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. कोणत्या मंडलात हस्तलिखित काय म्हणून सांगा ऋचा आहे हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा 8व्या मंडलात. आता पूर्ण याच्यामध्ये हस्तलिखित ऋचा 8व्या मंडलातच आल्या. मग त्या ऋचांचं काहीतरी दुसरं नाव ठेवणं जरुरी आहे. मग त्या ऋचांचं नाव काय ठेवण्यात आलं होतं माहिती आहे का? खील. खील असं नाव ठेवण्यात आलं. खील लक्षात घ्या. तर त्यासाठी खील हा शब्द वापरण्यात आला. आता 9वं जे मंडल आहे, एकूण 10 मंडलापैकी जी वैशिष्ट्यपूर्ण काय सांगा मंडले आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो आहे. जे 9वं मंडल आहे त्याच्यामध्ये सोमदेवतेचा उल्लेख केलेला आहे. सोमदेवता ज्याला आपण काय सांगा सोम रस असं आपण कन्सिडर करू. सोमरस याचा अर्थ काय सांगा पृथ्वीवर काय म्हणून सांगा मदिरा असं दारू असा घेतला जातो, पण तो तसा अर्थ ऋग्वेदात दिलेला नाहीये. लक्षात घ्या. सोमरस म्हणजे काय माहिती आहे का की एक शुद्ध वनस्पतीपासून बनवलेले लक्षात घ्या उत्साहवर्धक पेय आहे. पूर्णपणे ते हर्बल आहे, उत्साहवर्धक पेय आहे. आर्य लोक जेव्हा इतर लोकांसोबत काय सांगा युद्ध करायचे, जसं तुम्हाला जास्त कष्टाचं काम दिलं, धावपळीचं काम दिलं, खूप कष्टाचं धावपळीचं काम दिल्याच्या नंतर तुम्हाला एनर्जीची गरज असते, आपण ग्लुकॉन डी पित असतो, ग्लुकॉन डी घेत असतो, शुगर घेत असतो. तर तशा प्रकारे हे उत्साहवर्धक काय सांगा पेय आहे. हे लक्षात घ्या युद्धाच्या वेळी. आणि हे कधी पहा सोमरस उत्साहवर्धक पेय युद्धाच्या वेळी काय सांगा पिल्या जात होते. आणि नंतर येतो 10वा मंडल. हा अजिबात विसरू नका. 10वा मंडल लक्षात घ्या. 10व्या मंडलामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं वर्णन केलेलं आहे. प्रश्न येते ऋग्वेदाच्या कितव्या मंडलामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं वर्णन केलेलं आहे? उत्तर काय सांगा ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं वर्णन केलेलं आहे. आणि या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा आधार काय सांगितला गेलेला आहे? तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा आधार हे कर्म आहे. आणि हे चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा आधार हा कर्म आहे. ह्याचं स्पष्टीकरण कशामध्ये दिलं आहे? तर धर्मसूत्र या धर्मग्रंथामध्ये दिलेलं आहे. धर्मसूत्र या काय सांगा धर्मग्रंथामध्ये दिलेला आहे असं आपण गृहीत धरू. लक्षात घ्या. आता ऋग्वेदानंतर सामवेद, नंतर यजुर्वेद, नंतर अथर्ववेद असे येतात क्रमाने. पण या ऋग्वेदानंतर प्रॉपर काय क्रम असायला पाहिजे? तर प्राचीन इतिहासामध्ये ऋग्वेदानंतर क्रमाने कोण यायला पाहिजे? तर शतपथ ब्राह्मण यायला पाहिजे असं आपण इथे काय सांगा गृहीत धरू. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, आपलं चॅनल आहे युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ अशा नावाने आपलं यूट्यूबला चॅनल आहे. त्याच्यावर आपण हे व्हिडिओ अपलोड करत असतो.
आपल्या इथे डिजिटल बोर्डवर तुम्हाला डिजिटल नोट्स मिळतात, म्हणजे जे आपण बोर्डवर शिकवू त्या ॲज इट इज नोट्स काय म्हणून सांगा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळतात अशाच्या अशा. ह्या बोर्डवर जे सुरू आहे त्या नोट्स तुम्हाला ट्रान्सफर होतात. हा एक मुद्दा. आपल्याकडे PSI, STI, ASO राज्यसेवा ह्याच्यासाठी बॅचेस सुरू आहे. त्याच्यानंतर सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी सर्व स्पर्धा परीक्षासाठी ग्रामरच्या, मॅथमॅटिक्सच्या, GSच्या ह्या बॅचेस सुरू आहेत. ह्याच्यातून तुम्हाला दर संडेला काय सांगा टेस्ट सिरीज होते. हे सर्व काय म्हणून सांगा PPT ॲज इट इज मिळतात. हे खूप साऱ्या पुस्तकांचा डाटा एकत्र करून प्रॉपर परीक्षांना जे विचारलं जाते हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळत असते. आणि इथे सर्व माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करत असतो. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.